आता जीव आणि परमात्मा याची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेद वाक्य निष्फळ होतील अशी तुझी शंका होते ना. काय जीव आणि परमात्माला यांची एकता मानली तर कर्म कोण करणार, उपासना कोण करणार? कोणीच नाही करणार ना. तो जसा नवटांग घेतल्यानंतर तू गावात येऊन लोळत पडून मी बादशाह आहे, कोण माझं काय करणार आहे असं म्हणायला लागतो. तशाच तऱ्हेने न समजता केवळ वरवरची वाक्य ऐकून जो म्हणेल की मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, तुम्ही माझं काय करणार, त्याला निराशाच येणार ना. त्याला साक्षात्कार झालेला नाही. काही वरवरली वाक्य ऐकून स्वामीजी सांगतात आपण ईश्वर आहोत, तो स्वतःला तो ईश्वर मानणार, रुबाब करणार, दुसऱ्याला त्रास देणार. असलेल्या लोकांना काय करणार? तू ईश्वरच आहे होय, गोळी झाडणार, मारून टाकणार, दांडकं डोक्यावर मारणार. हे लोक काय कामाचे नाहीत. असले जीव आणि परमात्मा यांची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेद वाक्य निष्फळ होतील आहे ना. अशी तुझी शंका होती, ती शंकाच निष्फळ झाली. या शंकेला काही अर्थ राहिला नाही. कारण जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्यांश एकच असला. काय जीव आणि ईश्वर याच्यामधला जो चैतन्य अंश आहे, चैतन्याचा भाग आहे, तो एकच आहे. अधोरेखा करताय, चैतन्य अंश एकच असला तर जीव आणि ईश्वराचे आभास भिन्न आहेत. हे अधोरेखा करून चैतन्य अंशामध्ये एकता आहे, आभासामध्ये भिन्नता आहे. ईश्वर हा पण आभास आहे आणि जीव हा पण आभास आहे. आभासालाच तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला भेद दिसेल, पण तुम्ही चैतन्याकडे बघायला लागात तर तुम्हाला एकच दिसतील. चष्मा कुठला लावतायत, हा काढला आणि हा लावला, आता सगळं हिरवं जगत दिसतंय. आता हे काढलं आणि हे लावलं, आता तुम्हाला लाल जगत दिसायला लागलं. कुठल्या चष्माने तुम्ही बघतायत? वाच्य रूपाने बघताय तर तिथे ईश्वर वाचक आहे आणि जीव काय वाच्य आहे, दोन्ही वाच्य आहेत. मग त्याच्यामध्ये काय दिसणार? तुम्हाला भेदच दिसणार. आणि तुम्ही लक्ष पाहायला गेलं तर ब्रह्म आणि कुटस्थ दोन्ही एकच आहेत. चैतन्यच आहेत, तर त्याच्यामध्ये एकता एकता. तर तुम्ही चष्मा, दोन चष्मे आहेत, वाच्यरूप एक चष्मा आणि लक्षरूप एक चष्मा. लक्षरूप चष्मा लावला तर जीव आणि ब्रह्म तुम्हाला एक दिसणार, आणि वाच्यरूप चष्मा तुम्ही लावलात तर जीव आणि ईश्वरामध्ये भेद दिसणार. तुम्ही चष्मा कोणता लावतायत याच्यावर आहे. झालं. जीव आणि परमात्मा यांची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेद वाक्य निष्फळ होतील अशी तुझी शंका होती, ती शंकाच निष्फळ झाली. कारण जीव आणि ईश्वर याच्यातील चैतन्यांश एक असला तरी त्या जीव ईश्वराचे आभास भिन्न आहेत. अधोरेखा केली का? त्या ईश्वर यांच्यातील चैतन्यांश एक असला तरी जीव ईश्वराचे आभास भिन्न आहेत. अशी जीव ईश्वर रूपाची स्थिती असल्यामुळे काय, अशी जीव ईश्वर रूपाची स्थिती असल्यामुळे जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्ये त्या जीवेश्वराच्या अधिष्ठान चैतन्यांशाचं एकत्व प्रतिपादन करतात. आता दोन प्रकारची वाक्य आहेत वेदांतामध्ये सुद्धा, दोन प्रकारची वाक्य आहेत. एक काय, जीव आणि ईश्वर एकच आहे असं प्रतिपादन करणारी वाक्य. दुसरी वाक्य,
जीव आणि ईश्वर याच्यामध्ये भेद आहे असे प्रतिपादन करणारी सुद्धा वाक्य आहे. जे जीव ईश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी ही महावाक्ये काय करत असतात? ही महावाक्य अधोरेखा करा. या जीव ईश्वराच्या अधिष्ठान चैतन्यांशाचे एकत्व प्रतिपादन करतात. जीव आणि ईश्वरामध्ये एकत्व आहे. काय पाहून म्हणतात? कुठला चष्मा लावून पाहतात? अधिष्ठान चैतन्याकडे पाहून म्हणतात काय? जीव आणि ईश्वर एकच आहे. बरोबर आहे. आणि दुसरे हा चष्मा लावत नाही है ना. दुसरे माया आणि अविद्येचा चष्मा लावतात, वाच्यार्थाचा चष्मा लावतात. तिथे ईश्वर महान व्यापक स्वतंत्र सर्वज्ञ त्यांना दिसतो. आणि जीव इतकुला है ना, अल्पज्ञ है ना, अस्वतंत्र परतंत्र पराधीन सुखदुःखवाला असा दिसतो. तो वाच्याकडे पाहिला तर जीव ईश्वरामध्ये भेद आहे, लक्षाकडे पाहिलं तर जीव आणि ईश्वरामध्ये काय एकत्व आहे. बरोबर आहे. जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्ये त्या ईश्वराच्या अधिष्ठान चैतन्यांशाचेच एकत्व प्रतिपादन करतात. अधोरेखा करा, 2 रेखा करा. जरा ह्याला बंद करता का याला कोणीतरी, नाही तर मला सर्दी येईल, ताप होईल. हां, इकडचं बंद. आता कर्म आणि उपासना प्रतिपादक वाक्य आहे ना. कर्म प्रतिपादन केल्यानंतर उपासक असणार, नंतर उपासना रूप क्रिया असणार, आणि ज्याची उपासना करणार ते उपास्य असणार. भेद आले की नाही? आले ना. उपास्य कोण? उपास्य कोण? ईश्वर. उपासक कोण? जीव. असंच होणार की नाही? तो कर्म उपासना प्रतिपादक वेद वाक्य जीव ईश्वरांच्या आवासात भेद आहे म्हणून कर्म उपासना प्रतिपादक करतात है ना. आता 2 कांड आहेत ना वेदाची. किती कांड आहेत? 2. कुठलं? कर्मकांड आणि ज्ञानकांड. बरोबर आहे ना. कर्मकांड हे भेद प्रतिपादक आहे. लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. वेदाची 2 कांडे आहेत, कर्मकांड आणि ज्ञानकांड. ज्ञानकांडात एकत्व प्रतिपादन केलं जाईल. ज्ञानकांडामध्ये एकत्वच बोललं जाईल. याचं उदाहरण एक सांगू का? एका आईबापाची 2 मुलं होती. एक थोरला मुलगा आणि धाकटा मुलगा है ना. तो थोरला मुलगा घड्याकडे तुम्ही लक्ष देतायत ना. हां, तो थोरला मुलगा असं सांगणार होता की नाही आपण सगळेजण एकत्र राहूया. इतके वर्ष आई बापजादे पणजोबा खापर पणजोबा सगळे एकत्र राहिले, आता आपणही एकत्र राहूया. तो स्वतंत्र होता, स्वतंत्र मताचा. नंदी बैल नव्हता. दुसरा हा स्वतंत्र नव्हता, तो नंदी बैल होता. बायकोने काय सांगितलं की ते ऐकत बसायचा. तो म्हणायचा अहो तुमचा खापर पणजोबाचा काळ कुठला, आताचा काळ कुठला, ह्याच्यामध्ये किती फरक आहे.
आता बघा तुम्ही शेजाऱ्याकडे बघा, ते राहतात का एकत्र? हां, तो शेजारी बघा, तो एकत्र राहतात का? तो शेजारी बघा, ते एकत्र राहतात का? करून घेतली आहे की नाही वाटणी? मग आमचीही वाटणी करून द्या. बरोबर आहे ना? तर पहिल्या मुलाला काय म्हणायचं? एकत्व मानणारा. दुसऱ्याला काय म्हणायचं? आता भेद मानणारा म्हणजे कांडामध्ये बोला. भेद मानणारा म्हणजे कुठलं कांड? आणि एकत्व आपण सगळे एकत्र राहूया, ज्ञानकांड. समजलं का? आता दोन मुलं, एक मुलगा काय म्हणतो? आपण सगळे एकत्र राहायला पाहिजे. आपल्या खापात पण जबानी आजोबानी कोणी वाटणी केली नाही, मग आपणही वाटणी करूया नको, असं म्हणणार आहे ना? तो अभेद राखणार आहे. आणि दुसरा मुलगा ना काळ कुठे बदललाय, भेदच झाला पाहिजे. तर ज्ञानकांड भेद प्रतिपादक वाक्य असतात. उपासक, उपास्य, उपासना, हे तीन गोष्टी बोलणारे कोण असतात? ज्ञानकांड असतं, नाही कर्मकांड असतं. आणि उपासनेमध्ये अशी वाक्य येतात की जीव आणि ब्रह्म एक आहे, एकत्व मान. याच्यामध्ये कल्याण करणारी कुठले वाक्य? मग कुठेही कधी एकत्व प्रतिपादक वाक्य काय असतात? ही कल्याणकारक असतात. मग ती संसारात असू देत किंवा बाहेर असू देत. आता हिंदी मराठीचं भेद प्रतिपादन करायला लागले तर केवढं मोठं कांड बवाल झालेला आहे की नाही झालेला? असं कधी बवाल झाला होता का? नाही झाला होता. पण राजकारणाच्या स्वार्थासाठी नाही हे अलग आहे, ते अलग आहे, मारामाऱ्या करणं, हे करणं, पोट भरायला आलेल्या लोकांची थोबाडं फुटली जाणं, पाठीवर काय करणं, काठ्या मारल्या जाणं, हे सगळं काही चांगलं लक्षण आहे का? महाराष्ट्राची प्रतिमा बाहेरच्या ह्याच्यामध्ये खराब होते ना. बरं, महाराष्ट्राच्या बाहेर मराठी राहत नसतील तर गोष्ट वेगळी. भोपाळमध्ये, उज्जैनमध्ये, हैदराबादमध्ये, बंगलोरमध्ये मराठी माणसं आहेत आहे ना. मग त्यांना मार खावा लागणार नाही का? त्यांनी नुसतं मराठी बोललं, मी मराठी असं म्हटलं तरी त्यांच्यावर पाठीवर दाणकी बसणार नाहीत का? हा विचार केला पाहिजे ना. बरं, तुम्ही कोण? एक हिंदूलाच मारतायत की नाही? काय हिंदू म्हणून आपण एक आहे? तुमची हिंमत आहे का मुसलमानाच्या गल्लीमध्ये जाऊन तू मराठी बोल अशी बोलण्याची तुमची हिंमत आहे का? नाही. तुम्ही कोणाला मानता? गरीब बिचारे हिंदूलाच मारता ना. कोणाला मारता? पोटासाठी तू उत्तर भारतामधून कर्ज काढून तिकीट काढून इथे आलाय आणि तुम्ही नाही करत आहेत ती कामं तो करतोय. कष्टाची अत्यंत कामं तो करतोय. त्याच्या पाठीवर तुम्ही दाणकी मारणार, त्याच्या थोबाडीत मारणार. आणि तुम्हाला दुसरीकडे जाऊन त्यांच्या गल्लीमध्ये जाऊन सांगा ना तुम्ही मराठी बोला, नाही तर तुमच्याकडून आम्ही फळं घेणार नाही. सांगा ना तुम्ही मराठी बोला, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं भंगार देणार नाही तुम्हाला. सांगून द्या. नाही सांगत म्हणजे दुबळ्यावरच तुम्ही काय करता? त्रास देता की नाही? तसंच आहे. भेद करणारे लोक काय करतात? जीवनामध्ये क्लेश, त्रास आणि अनंत यातना निर्माण करतात. आणि एकत्व बोलणारे लोक काय करतात? समानता आणतात. बरोबर आहे? कल्याण करून आणतात. तेव्हा आपण समजदार लोकांनी बाहेर राजकारणामुळे जरी काही गोष्टी केल्या तरी आपण आपल्या वेदांती लोकांनी याची गोष्ट समजून घेतली पाहिजे. नाही तर मग वेदांत वेगळा आणि व्यवहार वेगळा असं नाही झालं. जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्य या जीव ईश्वराच्या अधिष्ठान चैतन्यांशाचे एकत्व प्रतिपादन करतात. अधोरेखा करा. कर्म उपासना प्रतिपादक वेद वाक्ये जीव ईश्वराच्या आभासात भेद आहे म्हणून कर्म, भक्ती, उपासना प्रतिपादन करतात असे समजणे महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये जो एकत्व करणारा आहे त्याला ज्ञानी म्हटलं जातं
आणि भेदाचा प्रचार करणारा आहे त्याला अज्ञानी मानलं जातं. हे लक्षात येतंय का? तुम्हाला त्रास होतो तर खिडकी बंद करा. तिकडून जी हवा येते ना तीच डोकं दुखवते आणि सर्दी उत्पन्न करते. झालं, इथपर्यंत आलो. आता पुढे जाऊया. असं समजणे आवश्यक आहे आणि ते योग्य आहे. जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो, हे तुमच्या समजेवर आहे ना. तुम्ही का नाही समजून घेत एकत्व? जीवन ब्रह्माचं आणि कुटचं चैतन्याचं एकत्व आहे हे समजून का घेत नाही? प्रयत्न का कर? तुम्ही 2 वर्षापासून लागलेले आहेत की नाही? कशाला? वेदांताला लागले आहेत की नाही? है ना? तेव्हा कुठे थोडं थोडं आता समजायला लागलेलं आहे. म्हणजे तुम्ही आपला दोष निवारण करण्याचा प्रयत्न करता, आपलं दारिद्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न करता, आपली संकुचितता दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. बरोबर आहे? हे कोणाच्या हातामध्ये? आपलं दारिद्र्य दूर करण्याचं कोणाच्या हातामध्ये? आपलं संकोच दूर करण्याचं कोणाच्या हातात? आपली खिन्नता, खंत, काळजी हे सगळं दूर करणं कोणाच्या हातामध्ये आहे? हे केवळ आणि केवळ आपल्या हातामध्ये. दुसरा कोणी आपल्याला करू शकणार नाही. जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो तोपर्यंत जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नेकरता कर्म आणि उपासना केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी. कारण तो कसा समजतोय? तुकाराम महाराजांचं दृष्टांत सांगा. तू स्वामी मी तुझा रंक. या भावाने जर तुम्ही पाहणार असाल तर तुम्ही काय स्वामीची भक्ती केलीच पाहिजे, उपासना केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. बरोबर आहे? ईश्वराच्या प्रसन्नतेकरता कर्म आणि उपासना केलीच पाहिजे. म्हणून जोपर्यंत तू आपणास मी ब्रह्म आहे असे निसंदेह जाणणार नाही तोपर्यंत तुझ्या ठिकाणी तू काय होगा? दीनत्व दुखित्वादी धर्म नष्ट होणार नाही. अधोरेखा करा, अधोरेखा करा. ईश्वराला, परमात्म्याला, ब्रह्मचैतन्याला सन्मुख होऊन जाणं आणि त्याची गळा भेट करून एकरूप होऊन जाणं हे सगळ्यावरचा इलाज आहे. जोपर्यंत तू स्वामी मी तुझा रंक म्हणणार आहे तोपर्यंत तुला दुःखच मिळणार आहे. तू दीनच राहणार आहे, तू दरिद्रीच राहणार आहे, तू कृपणच राहणार आहे ना. बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कधी म्हणले हे जेव्हा त्याच्याशी एकरूप होईल तेव्हा तो म्हणेल ना काय? बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत है ना. पण तू स्वामी मी तुझा रंक असं म्हटल्यानंतर मग काय करणार? दुःखच राहणार है ना. मी ब्रह्मा आहे अधोरेखा करा असे निसंदेह कुठलीही शंका न ठेवता जाणणार नाहीस तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे दीनत्व, तुझ्या ठिकाणचे दुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाहीत. तू स्वतःला ब्रह्म म्हण. मी देह नाही म्हण, मी जीव नाही म्हण है ना. मी ब्रह्म आहे असं म्हण. असं म्हटल्यानंतर तुझ्या सगळ्या गोष्टी या चिकटलेल्या तुझ्याशी संबंध करणाऱ्या या सगळ्या गोष्टी काय होणार? दूर होऊन जातील. इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानलास तो परमात्माच तुला दुःखाला कारण होईल. अधोरेखा करीन. आपल्या स्वरूपाहून परमात्म्याला देखील तुम्ही भिन्न मानलात तर तो परमात्मा तुमच्या दुःखालाच कारण होऊन जाईल.
परमात्मा तुला दुःखास कारण होईल वेदांत असे प्रतिपादन केले आहे. काय की जो भेद पाहतो तो दुःखरूप मृत्यूचा भक्ष्य असतो. अधोरेखा करा. तुम्ही मर्त्य बनाल, तुम्हाला मरण ग्रासेल, तुमचा बळी मरण घेईल. कधी? जेव्हा तुम्ही परमात्म्यामध्ये आणि स्वतःमध्ये भेद मानाल त्यावेळेला तुम्हाला काय मरणाने तोंड उघडलेल्या मगरीच्या जबड्यासारखं दाबून गेले. तोपर्यंत तुम्ही मर्त्यच व्हाल. तुकोबाराय म्हणतात, मरणा हाती सुटली काया विचारी या निश्चय. काय म्हणतात? विचार करून मी निश्चय केल्यानंतर माझी काया मरणा हातून सुटून गेली. इथे काया म्हणजे मी. कायला मरण येतच, ती कधी सुटू शकत नाही. पण काया म्हणजे मी. माझं मी मरणातून माझी सुटका झाली. मी मरू शकत नाही है ना. कधी? याचा विचार या निश्चय. विचार करून निश्चय केल्यानंतर माझी काया मरणाच्या हातून सुटली. माझ्यावर जे मर्त्य हा जो शिक्का मारलेला होता तो संपून गेला. मी आता मर्त्य नाही राहिलो. मग मरण माझे मरून गेले, मी झालो अमर. आपल्या अमरत्वाची काय होते त्याला जाण होते. आपल्या अमरत्वाचं त्याला काय होतो भास होतो, अनुभव होतो. नाही नाही, मी अमर आहे. शरीर एक कुचका आहे, नाचका आहे, क्षतिग्रस्त होतं. त्याच्या आतमध्ये सगळी घाण आहे. पण आपला आत्मा हा शुद्ध आहे. आपला आत्मा हा ब्रह्म आहे. आपला आत्मा हा नित्य आणि अमर आहे. हे ज्या वेळेला आपण अगदी मनापासून धरून ठेवू तेव्हा यापासून आपल्याला काही गोष्टीचा फरक पडणार नाही. आणि समजा सवयीमुळे, अनंत जन्माच्या सवयीमुळे जरी थोडासा त्रास झाला तर तो त्रास कसा असेल? अल्प असेल, अल्प काळाचा असेल. माणसं मरणापर्यंत द्वेष करणारी असतात. मरणानंतरही याचं कसं नुकसान होईल अशी पाहणारी असतात. पण जी वेदांती माणसं आहे, घनघोर दुःख झाल्यानंतर सुद्धा ती माणसं शांत राहतात आणि काय करतात, ठीक आहे जे झालं ते झालं. म्हणून जोपर्यंत तू आपणास मी ब्रह्म आहे असे निसंदेह जाणणार नाही तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे द्वैनत्व, तू गरीबच राहणार, तू दीन राहणार, तू कृपण राहणार, तू खिन्न राहणार, तुला काळजा लागणार, धर्म नष्ट होणार नाहीत. अधोरेखा करतायत ना. इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानलास तर तो परमात्मा तुला दुःखास कारण होईल, दुःखाला कारण होईल. वेदांत असे प्रतिपादन केले आहे की जो भेद मानतो तो दुःखरूप मृत्यूचा भक्ष बनतो. अधोरेखा करो. हे सगळं पाठ करून ठेवलं पाहिजे. तो दुःखरूप मृत्यूचा काय भक्ष बनतो. याकरता मी ब्रह्म आहे असा निश्चय कर. कृतार्थ होणं म्हणजे हेच आहे की मी ब्रह्म आहे स्वतःला मानणं. की बाकीचे सगळे भेद तुमचे काय करतात, गळून पडतात. जसा साबण लावल्यानंतर सगळा मळ घाण निघून जाते आणि तुम्ही स्वच्छ बनतात, तशा तऱ्हेने हे सगळे भेद तुम्ही स्वतःला ब्रह्म मानलं की भेद आपोआप आपोआप गळून जातात. आणि त्यालाच काय म्हणायचं कृतार्थ. अधोरेखा केले. आता किती वेळ आहे बघा, तेवढं करतो. 33वं करतो. किती? 35 मिनटं आहेत. 25 मिनटं आहेत. मग पुढे जाऊया ना.
काय 34वा करूया. 33 अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते. प्रश्न काय आणलाय? मी ब्रह्म आहे हे कोणाला होईल ज्ञान? मला तर होत नाही, मग कोणाला होईल? अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते? शिष्य श्री गुरु जीवास अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे असे ज्ञान झाल्याशिवाय संसार दुःख निवृत्त होणार नाही. अधोरेखा करा एवढ्याच वाक्यात. असं आता आपण सांगितलं, ते समजलं की नाही ते मला समजलं. पण अहम ब्रह्म हे ज्ञान तिकडंबाजी आहे ना, खवट आहे ना, वाकडच पाहणार आहे, चांगलं झालेलं आहे कोणाचं आवडत नाही असा माणूस म्हणतोय. अरे हे सगळं समजलं आम्हाला, पण हे ज्ञान कोणाला होतं ते सांगा. कुटस्थाला होतं की आभासाला होतं? सांगा. काय सांगतो तो? कुटस्थाला होतं का आभासाला होतं? प्रश्न काढले ना. आता बघूया काय होतं ते. आता आपण सांगितले ते समजले, पण अहम ब्रह्म हे ज्ञान कुटस्थात होते की आभासात होते हे मला समजावून सांगा, आहे ना. श्री गुरु काय सांगतात? वाचा. कोणाला होतं? बुद्धिस्त चिदाभासात होते अधोरेखा. आणि कोणाला नाही होते? कुटस्थात होत नाही. बरोबर आहे. अधोरेखा केला. हे ज्ञान कोणाला होतं? बुद्धीमध्ये असणाऱ्या चिदाभासाला होते. आणि कुटस्थाला ज्ञान होण्याचा प्रश्न येत नाही. तो ज्ञान स्वरूप आहे. कारण कुटस्थ कसा आहे? पहिला विशेषण असंग, दुसरं काय निर्विकार, तिसरं काय उदासीन आहे. त्यास मी ब्रह्म आहे असा विकार होणे संबंध आहे. मी ब्रह्म आहे हा बुद्धीचा विकार आहे. हा विकार त्याला कशाला होईल? का? कारण तो असंग आहे, निर्विकार आहे, उदासीन आहे. अधोरेखा करा. तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं की नाही? तो कुटस्थ कसा आहे? असंग आहे, निर्विकार आहे, उदासीन आहे. त्यास मी ब्रह्म आहे असा विकार होणे संभवनीय नाही. मी एक साधा सुद्धा माणूस आहे. मी जर तुम्हाला हे ब्रह्मज्ञान समजावून सांगू शकतो आहे ना, तर हे गडवाले मुख्य मठाधिपती आहेत, हे समजावून सांगतील की नाही सांगतील? नाही सांगतील. का? कारण त्यांना दास हवत ना, नोकर सेवा करणारेच हवेत. लक्षात येत आहे? त्यांना भक्त हवेत. त्यांना हे नाही वाटत की समोरचा माणूस मुक्त व्हावा आणि या जन्मामध्ये मुक्त व्हावा, हे असं वाटत नाही. आमची गोष्ट निराळ की समोरची सगळी माणसं जगातली मुक्त व्हावी. सदैव कार्यकर्ता म्हणतो. तीच गोष्ट इथे सुद्धा आहे. देवता सुद्धा हा आपल्याला हवी देत राहील, देत राहावा. इंद्र आणि कृष्णाचं भांडण झालं होतं की नाही? इंद्राची उपासना केली नाही गोपाळाने, यांनी फिसवलं. कशाला तुम्ही करतायत? मी एवढा असताना काय जरुरी आहे? तर इंद्राने त्याच्यावर मुसळधार वर्षाव केला होता की नाही? इंद्र रागावला होता की नाही? मग त्यानं गोवर्धन उचलावा लागला कोणाला? कृष्णाला. आता ती कथा खरी आहे का खोटी आहे याचा विचार धर्मश्रद्धावाला माणूस करत नाही. बोधकथा आहेत त्या, समजावण्यासाठीच आहे. तर देवता काय करणार? परमात्मा जर आपल्या पाठीमागे असेल तर देवता काय करू शकतात? असं आहे. म्हणून परमात्म्यालाच काय करणार? प्राप्त करायचा प्रयत्न करावा. या छोटूर फुटूर देवतापेक्षा काय करावं? परमात्म्यालाच प्राप्त करावं. आणि आम्ही लोक जे वेदांती लोक आहेत हे तुम्हाला सरळ मध्ये कुठलंच काही हे न ठेवता परमात्म्यालाच लावतो, है ना. आणि बाकीच्या लोकांना नको येतं. असं माणूस स्वतंत्र झाला ना
हे गड्याच्या याला आवडतच नाही, मठाधिपतींना या सगळ्या लोकांना आवडतच नाही. माणसं स्वतंत्र नको, ती गुलाम राहावीत, भीत राहावीत, घाबरत राहावीत अशीच त्यांची इच्छा असते. आणि आपण जे आहोत ते ह्याच्यामध्ये ही माणसं निर्भय झाली पाहिजे. ह्या जन्मामध्ये त्यांना मुक्ती, आवळ्यासारखी मुक्ती दिसली पाहिजे, ही दुःखापासून दूर झाली पाहिजे, त्यांना आपलं स्वरूप झालं पाहिजे हे आपणाला वाटतंय. चला आता इकडे सुरू करूया. सांगितलं ना काय झालं, हे ज्ञान कोणाच होते, बुद्धिस्थ चिदाभासाच होते, कुठचाच होत नाही. कारण कुठचं कसं आहे, असंग, निर्विकार, उदासीन आहे. त्यास मी ब्रह्म आहे असा विकार, हा मी ब्रह्म हा विकार आहे. हे विकार त्याला कसं काय होईल, नाही होणार, ते अविकारी आहे ना. चला पुढे बघा. आता प्रश्न विचारतोय, काय कमाल करताय. ब्रह्माहून भिन्न कोण, आभास, त्या आभासाला मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे होईल. तो भिन्न आहे ना, ब्रह्माहून तो भिन्न आहे ना, त्याला कसं काय ज्ञान होईल की मी ब्रह्म आहे म्हणून, होणार नाही ना. शिष्य विचारतोय, महाराज कुठस्थ निर्विकार आहे आणि आभास तर बुद्धीत उत्पन्न झाल्यामुळे तो ब्रह्माहून पृथक म्हणजे भिन्न आहे ना. असे आपण जीव चैतन्याचे लक्षण सांगताना सांगितले आहे. काय सांगितलेलं आहे, कुठस्थ निर्विकार आहे आणि आभास तर बुद्धीत उत्पन्न झाल्यामुळे तो ब्रह्माहून पृथक आहे असं तुम्ही आम्हाला सांगितलं आहे ना. असे आपण जीव चैतन्याचे लक्षण सांगताना सांगितले आहे. जर आभास ब्रह्माहून पृथक आहे, आभास स्वतःला काय म्हणतोय, मी ब्रह्माहून भिन्न आहे, तर मी ब्रह्म कसा म्हणेल तो. त्याला अनुभव आहे की मी ब्रह्माहून भिन्न आहे, तर मी ब्रह्म आहे कसं काय म्हणेल तो. लक्षात येतंय का. जर मी ब्रह्माहून भिन्न आहे ही आभासाला जाणीव जर पक्की असेल तर मी ब्रह्म आहे ही जाणीव कशी होईल. मी ब्रह्म नाही, मी ब्रह्माहून वेगळा आहे ही जाणीव जर दृढ असेल तर त्याला मी ब्रह्म आहे ही समतेची जाणीव कशी होईल, होणार नाही. बरे स्वतः ब्रह्माहून पृथक असणाऱ्या आभासात मी ब्रह्म आहे असे ज्ञान होते असे जरी तात्पुरते समजले तर ते ज्ञान त्याला भ्रमरूपच म्हणणार ना. जो ब्रह्माहून भिन्न आहे तो स्वतःला काय म्हणतोय, मी ब्रह्म आहे असं म्हणतो, तर ते ब्रह्मज्ञानच असेल. काय त्याला भ्रम झालेला आहे ना. जीव असताना स्वतःला काय म्हणतोय, ब्रह्म. बरोबर आहे ना. देवदेव करणाऱ्या लोकाला आई बाप काय म्हणतात, येडा झालाय. स्वामीजी याला काहीतरी सुधारा, रोज देव 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 करत राहतो. असं कसं, घरातली पण कामं केली पाहिजेत ना. अरे देवदेव करणं हे चांगलं का वाईट. पण ते लोक काय म्हणतात, वाईट आहे ना, हे वाईट आहे, याने व्यवहारासारखं काम केलं पाहिजे. माझ्याकडे येतात आणि सांगतात की स्वामीजी माझा मुलगा, थोरला मुलगा सारखं देवदेव करत राहतो, सारखं देवदेव करत राहतो. त्यांचं म्हणणं काय, देवदेव करत राहतो म्हणजे घरातल्या काही कामाचा उपयोगाचा नाही, घरातलं कुठलंच काम करत नाही. तर मी म्हटलं की हे देवदेव करतोय तर चांगलं आहे का वाईट आहे. त्यांना काही उत्तर देत आहे. त्यांचं एवढंच म्हणणं की आमच्या कामाचा राहत नाही तो, एवढंच म्हणायचं ना. बरोबर आहे ना. जो देवदेव करणारा माणूस आहे तो संसाराच्या काहीच कामाचा राहत नाही राहणार. मग अशा माणसांनी काय करायचं, ती घरची कटकट रोजची सहन करण्यापेक्षा पळून जायचं. स्वतःला देवाशी अधिक दृढतेने जोडून घेण्यासाठी. बरोबर आहे. मी ब्रह्म आहे असे ज्ञान होते असे मानले तर ते ज्ञान भ्रमरूपच मानले पाहिजे.
आणि जर ते ज्ञान ब्रह्मरूप आहे, जो भ्रम आहे, वरदा वरदा इकडे येऊ नकोस, वरदा आणि जे मी ब्रह्म आहे हे ज्ञान भ्रमरूप झालं ना, आणि संसार भ्रमरूप, भ्रमाने भ्रम दूर होतो का? लक्षात आलं का? भ्रमाने भ्रम दूर होतो का? वरदावा देवाचं दर्शन करा, मध्ये यायचं. भ्रमाने भ्रम दूर होतो का? नाही होत. बरोबर ना? मी ब्रह्म आहे असे ज्ञान होते असे मानले तर ते ज्ञान भ्रमरूपच मानले पाहिजे. आणि जर ते ज्ञान भ्रमरूप आहे तर त्यापासून संसार निवृत्ती कशी होईल? सर्पाची निवृत्ती सत्य रज्जू ज्ञानाने होते. काय सर्पाची निवृत्ती कशी? सर्प हा भ्रम आहे ना, पण त्या ठिकाणी सत्य रज्जू असला पाहिजे. आणि त्या सत्य रज्जूच्या ज्ञानाने भ्रमरूप सर्पाची काय होईल? निवृत्ती होईल. बरोबर आहे. सर्पाची निवृत्ती सत्य रज्जू ज्ञानाने होतो असा अनुभव आहे. म्हणून आभासाच्या मी ब्रह्म आहे अशा भ्रमरूप ज्ञानाने संसार निवृत्ती होणे शक्यच नाही. भ्रमाने भ्रम कसा निवृत्त होईल? सत्य वस्तूच्या ज्ञानाने त्याच्याविषयी निर्माण झालेला भ्रम नष्ट होईल. शिपीचं ज्ञान झालं तर त्याच्यामधलं रजताचं ज्ञान निवृत्त होईल. रज्जूचं ज्ञान झालं तर मग त्याच्यावर भ्रमाने निर्माण झालेलं सर्पाचं ज्ञान काय होऊन जाईल? निवृत्त होईल. पण हाही भ्रम आणि तोही भ्रम, एका भ्रमाने दुसऱ्या भ्रमाची निवृत्ती कशी होईल? नाही होणार. आभास हा ब्रह्मचैतन्यापेक्षा कुटस्थ चैतन्यापेक्षा वेगळा आहे आणि तो स्वतःला पृथक मानतो. त्याने जर मी ब्रह्म आहे असं मानलं, अरे जरा चूप राहावा ना, पाठ चाललेला आहे, तुम्ही आल्यात त्या आल्यात, तुम्हाला दार उघडं केलं ते केलं, पण आमचा पाठ होऊ द्या ना. फुलं बिलं टाकायची त्याच्यामध्ये एवढं काय बोलतात? तेव्हा जे आभासाला होणारे मी ब्रह्म आहे ज्ञान हा भ्रम आहे. आणि या भ्रमज्ञानाने संपूर्ण जगद्रूप भ्रमाची निवृत्ती कशी काय होईल? होणार नाही होणार. अशा भ्रमरूप ज्ञानाने संसार निवृत्ती होणे शक्यच नाही. अधोरेखा करा एवढं. आता चला पुढे जाऊया. कूटस्थ निर्विकार आहे म्हणून त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही. आणि आभास ब्रह्माहून पृथक असल्यामुळे त्यासही मी ब्रह्म हे ज्ञान होणार नाही. बरोबर आहे? असे ज्ञान होणार नाही. आणि जीवामध्ये ज्ञान तर कूटस्थ आणि आभास यांचेच ठिकाणी संभवनीय आहे. जीवामध्ये ज्ञान व्हायचं झालं ते एक तर कूटस्थाला होईल नाही तर आभासाला होईल. याच्यापेक्षा दुसरा कोण आहे? संभवनीय आहे. आणि त्या दोघांचंही ज्ञान होत नाही असे ठरले म्हणजे जीवास ब्रह्मज्ञान होत नाही व होणेही शक्य नाही हे सिद्ध होते. आणि आपण तर काय करता? आपण काय करता? आणि आपण तर निश्चयाने सांगता की मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होत नाही तोपर्यंत दीनत्व, दुखित्व इत्यादी संसार धर्म निवृत्त होणार नाही. हे तुम्ही सांगता की नाही? अधोरेखा करा. आणि मी ब्रह्म हे ज्ञान आभासात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दीनत्व, तोपर्यंत दुखित्व, तोपर्यंत पराधीनत्व, तोपर्यंत काळजा, या सगळं काही नष्ट होणार नाही.
संसार धर्म निवृत्त होणार नाहीत, तेव्हा आभासात ज्ञान कसे होते ते सांगा. आणि जर ते ज्ञान भ्रमरूप असेल तर त्यापासून संसार दुःख तरी कसे निवृत्त होणार याचे समाधान कृपा करून सांगा. काय सांगितलं आहे? एकतर आभासाला ज्ञान होणार नाही, ते कसं होतं ते सांगा. दुसरं सांगा, आभासाला समजा ज्ञान झालं तर ते भ्रमरूप असणार आहे ना, कारण तो ब्रह्मापेक्षा वेगळा आहे. ब्रह्म नाही, तो जर ब्रह्म आहे असं बडबडायला लागला, मी ब्रह्म आहे बडबडायला लागला, तर त्याला भ्रम झाला आहे असंच म्हटलं जाणार. आणि या भ्रमाने संसाराची निवृत्ती कशी होईल हेही मला सांगून द्या. बरोबर आहे? याचे समाधान कृपा करून सांगा. कितपत आलेलं आहे? 5 मिनटं 10 मिनटं अजून आहे ना? हां. श्री गुरु, हे शिष्य, मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासासच होते. अधोरेखा करा. आणि ते भ्रमरूप नाही, ते यथार्थ आहे, भ्रमरूप नाही. एक जाडं करून जाडा टाईपमध्ये टाकलेलं आहे, तरी पण अधोरेखा करा तुम्ही. हे तुझ्या लक्षात येण्याकरता वेदांत शास्त्रात आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या आहेत. त्या तुला प्रथम सांगतो. काय सांगितलंय? गुरुनी काय सांगितलंय? मी ब्रह्म आहे ज्ञान कोणाच होतं? साचच होतं. आणि ते ज्ञान यथार्थ आहे, ब्रह्मरूप नाही. हे काय केलं? आपलं गृहीत तत्व सांगितलं. हा माझा निर्णय. काय? ब्रह्मज्ञान कोणाला होतं? आभासालाच होतं. आणि ते कसं असतं? यथार्थ रूपच होतं, म्हणजे भ्रमरूप नाही. आता कसं हे सांगण्यासाठी जीवाच्या किती आभासाच्या 7 अवस्था सांगितल्यात. 7 अवस्था कुठल्या आहेत त्या खाली लिहून दिल्यात. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, आनंद अवाप्ती, आनंद अवाप्ती, आनंदावाप्ती, आनंद अवाप्ती, आनंद अवाप्ती, अशी 7 अवस्था जीवाच्या सांगितल्या. पहिलं काय असतं? आवरण. दुसरं नाही, पहिलं अज्ञान, त्याला ढाकून ठेवणार कोण? आवरण. नंतर विक्षेप, नंतर काय? नंतर शोकनाश, नंतर कोण? अवाप्ती, आनंद अवाप्ती. 7 पुन्हा एकदा बोला. एकदा अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आनंद अवाप्ती. पुन्हा एकदा ज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आनंदची प्राप्ती, अवाप्ती. परत एकदा अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, वर आनंदाची प्राप्ती. एवढं सांगितलं. या 7 अवस्थापैकी पहिल्या 3 अवस्था जीवास बंध हेतू आहेत. कुठल्या? हे काय? जीवाला बांधून ठेवणार, जखडून ठेवणारी आहेत. कुठले? 3 अवस्था, 3 वरल्या अज्ञान, आवरण आणि विक्षेप. या 3 अवस्था जीवाच्या बंधाला कारण आहेत. आणि पुढच्या 2 अवस्था म्हणजे कुठल्या? परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. बरोबर आहे? पुढच्या 2 म्हटलं परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, या मोक्ष साधन आहे. आणि शेवटच्या 2 मोक्षरूप म्हणजे शोक. नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, तुकाराम महाराज म्हणे. काय? शोकनाशना. काय?
आणि आनंदावाप्ती. आनंदू रे आजी आनंदू रे सभाया भंतरी परमानंदू रे, ज्ञानोबा माऊली म्हणतात है ना. तर ह्या 2 अवस्थांना खून करा. 6 आणि 7व्या अंडलिकला मोक्ष अवस्था. परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान या काळात मोक्षाचं साधन आहे. अज्ञान आवरण विक्षेप हे काय बंधाला कारण आहे. बंधाला कारण कोण कोण आहेत. आणि मोक्षाचं साधन परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान. आणि मोक्षाचं स्वरूप दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, असं पहिल्यापासून म्हणत आलं ना. त्याला शोकनाश आणि आनंदावाप्ती. आणि शेवटच्या 2 मोक्ष रूप आहे. आता प्रत्येकाचं लक्षण वगैरे करायचं पुढच्या वेळेला.